मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील स्वाध्याय 6.3 आज आपण पाहत आहोत. यातील पहिला प्रश्न आहे 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन अधिक 5चा घन या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणती संख्या आहे. अशा क्रमवार संख्यांचा जर घन काढायचा असेल तर त्यासाठी अतिशय सोपं काम आहे. त्या सर्व संख्यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 ही बेरीज येईल. 5 आणि 4 9 3 12 आणि 2 14 आणि 1 15 आणि याचा वर्ग करायचा. 15चा वर्ग आला 225 ही आली या सर्व संख्यांच्या घनाची बेरीज. आता याचे वर्गमूळ 225चे वर्गमूळ 15 म्हणजेच यांच्या बेरजेइतकं असेल. पर्याय क्रमांक 1. यानंतर दुसरा प्रश्न आहे 1 ते 9 मधील विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून समसंख्येतील बेरजेचा वर्ग आणि 9 ही संख्या वजा केल्यास कोणत्या संख्येचा घन मिळेल. आता 1 ते 9च्या दरम्यानच्या विषम संख्या कोणत्या आहेत. 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 9 आणि 7 16 आणि 5 21 आणि 3 24 आणि 1 25 25चा वर्ग आला 625. समसंख्या कोणत्या आहेत. 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 यांची बेरीज आली 8 आणि 6 14 आणि 4 18 आणि 2 20 20चा वर्ग 400 आणि दोन्हीची वजाबाकी आली 625 वजा 400 बरोबर 225. यातून पुन्हा 9 वजा करायला सांगितलेलं आहे. 225मधून 9 गेले 216. 225मधून 9 वजा गेले 216. 216चं घनमूळ काढायचं आपल्याला. 216 हे 6चा घन आहे म्हणजे 6. पर्याय क्रमांक 2. यानंतर तिसरा प्रश्न आहे 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन व त्या संख्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन यातील फरक पुढीलपैकी कोणता. 1 ते 5 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते. आत्ताच आपण पाहिली होती. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 या सगळ्यांची बेरीज झाली 15. 15चा घन काढायचा आपल्याला म्हणजे 15 गुणिले 15 गुणिले 15 बरोबर 15 गुणिले 15 225 गुणिले 15. 15 5 75ला 5 हातचे 7 15 2 30 आणि 7 37ला 7 हातचे 3 15 2 30 आणि 3 33 3375 आली. आता विरुद्ध संख्या कोणत्या आहेत. वजा 1 अधिक वजा 2 अधिक वजा 3 अधिक वजा 4 अधिक वजा 5 या सर्व संख्यांच्या बेरजेचे घन करायचं आहे. या सर्व संख्यांची बेरीज आली वजा 15. वजा 15चा घन काढायचा आहे. ज्या पद्धतीनं 15चा घन आपण 3375 काढला याचा अर्थ वजा 15चा घन आहे वजा 3375. आता दोन्हीमधला फरक म्हणले की वजाबाकी आली. 3375 वजा 3375 बरोबर 3375 वजा अधिक झाले 3375. 5 आणि 5 10ला 0 हातचा 1 7 आणि 1 8 8 आणि 7 15ला 5 हातचा 1 3 आणि 1 4 आणि 3 7 3 आणि 3 6 6750 ही हा फरक असेल. पर्याय क्रमांक 2. यानंतर चौथा प्रश्न आहे 729 व 64 या संख्यांच्या घनमुळाच्या वर्गमूळाची बेरीज किती. 729चं घनमूळ किती आहे 9 आणि 64चं 729 घनमुळात 729 बरोबर आलेलं आहे 9 आणि घनमुळात 64 बरोबर आलेलं आहे 4. आता दोन्हीचं वर्गमूळ काढा म्हणलेलं आहे म्हणजे 9चं वर्गमूळ 3 4चे वर्गमूळ 2 3 अधिक 2 बरोबर दोन्हीची बेरीज करायची आहे. 3 अधिक 2 बरोबर आले 5. पर्याय क्रमांक 3. यानंतर पाचवा प्रश्न आहे 4913 या संख्येचे घनमूळ किती. ऋण 4913 म्हणजे याचं उत्तरसुद्धा ऋण असणार आहे. 4913चं घनमूळ काढू आपण मागील पद्धतीनं पाहिल्याप्रमाणे. एकक स्थानी 3 आहे याचा अर्थ ही संख्या घनमुळाच्या एकक स्थानी असेल 7. त्यानंतर 3 अंक सोडायचे आणि शेवटचा जो अंक उरला त्या 4 किंवा 4पेक्षा लहान घनसंख्या कोणती आहे 1 कशाचा घन आहे 1चा म्हणजे 4913 हे 13चं घनमूळ 17 आहे आणि ऋण 4913चं घनमूळ असणार आहे ऋण 17. पर्याय क्रमांक 1. यानंतर 6वा प्रश्न आहे 36च्या पुढील 15व्या विषम संख्येचा घन किती. 36च्या पुढील 15वी विषम संख्या. 36 ही समसंख्या आहे त्यापुढील 15वी विषम संख्या विचारलेला आहे.
समसंख्येमध्ये 1 मिळवलं, 37 ही विषम संख्या पहिली विषम संख्या मिळाली. उरल्या 14 विषम संख्या. 37 अधिक 14 गुणिले 2, कारण 2 क्रमवार सम किंवा विषम संख्येतील फरक हा 2चा असतो, म्हणून 37 अधिक 14 दोन्ही 28 बरोबर आलेला आहे 65. आता 65चा घन काढायचा, म्हणजे 65 गुणिले 65 गुणिले 65 यांचा गुणाकार करायचा आपल्याला. आधी आपण काय करूया, 65चा वर्ग काढूया. 65चा वर्ग काढण्यासाठी काय केलं, 25 केलं. 6च्या पुढचा अंक 7, 6 7 42, 4225 गुणिले 65 करायचं आहे. 5 न गुणलं, 5 5 25ला 5 हातचे 2, 5 2 10 2 12ला 2 हातचा 1, 5 2 10 1 11ला 1 हातचा 1, 5 20 1 21. आता 6 न गुणायचं आहे. 6 5 30ला 0 हातचे 3, 6 2 12 3 15ला 5 हातचा 1, 6 2 12 1 13ला 3 हातचा 1, 6 24 1 25. दोन्हीची बेरीज 5 2 5 1 6 3 1 4 5 2 7 2, 2,74,625. पर्याय क्रमांक 3. यानंतर 7वा प्रश्न आहे, 11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन वजा केल्यास मिळणारी संख्या किती. आधी 11 ते 20ची बेरीज करू. 11 ते 20ची बेरीज करायची आहे. तर 20 गुणिले 21 भागिले 2, 2 20. 21 गुणिले 10 किती आलं, 210. यातून 1 ते 10ची बेरीज वजा करू आपण. 1 ते 10ची बेरीज किती आली, 10 गुणिले 11 भागिले 2, 2 पंचे 10 म्हणजे 11 5 55. 210मधून 55 गेले, 155 राहिले, म्हणजे 11 ते 20ची बेरीज आली 155. 155चा घन करायचा आहे आपल्याला. आधी तो घन करून घेऊया. 155चा घन करण्यासाठी 155 गुणिले 155 गुणिले 155, इथं 2 भाग करतो मी. वर्ग आला, 5 5 25, 15च्या पुढील संख्या 16, 15 सख्खं 90ला 0 हातचे 9, 15 1 15 9 24, 24,025 गुणिले 155 करायचं आहे. 5 5 25ला 5 हातचे 2, 5 2 10 2 12ला 2 हातचा 1, 5 0 0 1, 5 24ला 0 हातचे 2, 5 2 10 2 12. पुन्हा सेम गुणाकार येणार आहे, 5 2 1 0 2 1. त्यानंतर 1 न गुणायचं आहे, हे 5 2 0 4 2. या सगळ्यांची बेरीज केली. 5 5 2 7, 5 3 8, 2 1 3, 2 7, 2 1 3, 37,23,875. आता याच पद्धतीने 1 ते 10चं म्हणजे 55चा करायचं. 55 गुणिले 55 गुणिले 55, 55चा वर्ग 5 5 25, 5 सख्खं 30, 3,025 गुणिले 55 करायचं आपल्याला. 5 5 25ला 5 हातचे 2, 5 2 10 2 12ला 2 हातचा 1, 5 0 0 1, 5 3 15. सेम 5 2 1 5 1, 5 5 2 7, 2 1 3, 5 1 6, 5 1 6 1, 1,66,375. आता या दोन्हीची वजाबाकी करायची आहे. 37,23,875 यातून 1,66,375 वजा करायचं आहे आपल्याला. 5 म्हणून 5 गेले 0, 7 म्हणून 7 गेले 0, 8 म्हणून 3 गेले 5, 13 म्हणून 6 गेले 7, हातचा 1, 12मधून 7 गेले 5, हातचा 1, 7 म्हणून 2 गेले 5, 3ला 3, 35,57,500. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेला आहे. यानंतर 8वा प्रश्न आहे, 216 व 512 या संख्यांच्या घनमुळाच्या लसावी मसावीची जोडी किती. 216चं घनमूळ आलं 6 आणि 512चं घनमूळ आलं 8. आता 6 आणि 8चा मसावी आणि लसावी काढायचा आहे. हे 6 8, मसावी 2 त्रिक 6, 2 चौक 8, म्हणजे मसावी आली 2. यानंतर 3 आणि 4 असामायिक आहेत, म्हणजे लसावी आली, या तिन्हीचा गुणाकार 2 त्रिक 6, 6 चौक 24, 2 आणि 24. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे, लसावी 24 मसावी 2. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, 13 व 7 यांचा गुणाकार. 13 व 7चा गुणाकार आला 91. हा कोणत्या दोन संख्यांच्या घनाची बेरीज आहे. आता इथं पर्यायांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या उत्तर लगेच लक्षात येईल. 5चा घनच 125 आहे, आपल्याला बेरीज पाहिजे 91, म्हणजे पर्याय क्रमांक 1 असणार नाही.
तिसरा पर्यायसुद्धा सेम आहे, 5 आहे. चौथ्यामध्ये पण 5 आहे, म्हणजे तिसरा चौथा असणारच नाही. पर्याय क्रमांक 3 असणार आहे. बघा, 3चा घन 27 अधिक 4चा घन 64, 27 अधिक 64 91. पर्याय क्रमांक 2 हा याचं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीनं सोप्या झटपट गणित शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला नक्की